हॅलो वन वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अमोल चेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेडियंट अकॅडमीच्या या नवीन लेक्चरमध्ये. आज 28 एप्रिल 2023 आजचे आपण सगळे करंट अफेअर्स पाहणार आहे. सुरुवातीला आपण दोन महत्त्वाच्या अपॉइंटमेंट्सबद्दल चर्चा करू आणि नंतर विल गेट ऑन टू द रिमेनिंग इम्पॉर्टंट पॉईंट्स. तर सगळ्यात पहिला मुद्दा काय आहे आपल्याजवळ? सगळ्यात पहिला मुद्दा आहे आज, मी जसं म्हटलं दोन अपॉइंटमेंट्स आहे. पहिली जी अपॉइंटमेंट आहे ती आहे हरिहर मिश्रा यांची, ज्यांना CEO बनवले आहे असोसिएशन ऑफ ARCचं. आता हे ARC काय आहे ते पहिले पाहू आणि नंतर मग असोसिएशन ऑफ ARC काय आहे हे पण बघून घेऊ. ARC म्हणजे ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीज. जेव्हा एखादी बँक असते त्या बँकेचं जेव्हा एखादं लोन NPA होऊन जातं, नॉन परफॉर्मिंग ॲसेट होऊन जातं, तेव्हा मग बँकेला त्याचं रिकन्स्ट्रक्शन करावं लागतं. बरोबर आहे, त्याची रिकव्हरी वगैरे करण्याची जबाबदारी असते. आता बँकेतले लोक तर काही हे रिकव्हरी वगैरेच्या किती मागे लागणार आहे, त्यांनाही काही लिमिटेशन्स आहे. म्हणून मग बँक काय करत असते की हे लोन कुठल्या तरी ARCला विकत देते. ARCचं काम असं असतं की बँकेकडनं हे जे लोन्स असतात NPAs हे विकत घ्यायचे आणि त्याचं रिकन्स्ट्रक्शन करायचं, म्हणजे त्याची रिकव्हरी वगैरे हे करायची. तर अशा काही कंपनीज आहे. या ज्या ARCs आहे यांची एक असोसिएशन आहे. या असोसिएशनचे CEO कोणाला बनवलं आहे तर हरिहर मिश्रा यांना बनवलं आहे. हरिहर मिश्रा ॲक्च्युली पहिले स्टेट बँकेमध्येच होते, SBIला होते फ्रॉम 1982 टू 2004 आणि नंतर 2004 पासून मग यांनी वेगवेगळ्या ARCs मध्ये काम केलं. सध्या भारतात 28 ARCs आहे, म्हणजे ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीज आहे, ज्या RBI सोबत रजिस्टर्ड आहे. ठीक आहे, तो देअर आर 28 ARCs रजिस्टर्ड विथ RBI. आणि ये असोसिएशनचे CEO तर हरिहर मिश्रा झाले, पण यांचे जे चेअरमॅन आहे सध्या यांचं नाव आहे RK बन्सल. ठीक आहे ना. एडल्विस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी आहे, भारतातली सगळ्यात मोठी ARC आहे ती. त्या एडल्विसचे हे MD आणि CEO आहे आणि म्हणून ते असोसिएशनचे पण कोण आहे सध्या चेअरमॅन आहे. ठीक आहे, आला हा विषय लक्षात? क्लिअर आहे? चलायचं पुढे. प्रश्न याच्यावर काय येऊ शकतो? प्रश्न तुम्हाला विचारेल की नवीन CEO कोण बनलाय असोसिएशन ऑफ ARCचं. असंही विचारलं जाऊ शकतं की भारतात रिझर्व्ह बँकेसोबत किती ARCs रजिस्टर्ड आहे, तर 28 हा आकडा लक्षात ठेवा. किंवा असंही विचारलं जाऊ शकतं की असोसिएशन ऑफ ARCचे जे चेअरमॅन आहे RK बन्सल हे कुठल्या ARCचे MD आणि CEO आहे, तर एडल्विस ARC याचे हे MD आणि CEO आहे, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, चलने का अगले पॉइंट पे. नेक्स्ट दुसरी अपॉइंटमेंट आहे सिटी युनियन बँकेच्या MD आणि CEO ची. अपॉइंटमेंट नाही आहे, बेसिकली ही रिअपॉइंटमेंट आहे. रिअपॉइंटमेंट म्हणजे ऑलरेडी हे त्याच पोझिशनवर काम करत होते आणि आता त्यांना 3 वर्षाचं एक्सटेन्शन मिळालं आहे. तर सिटी युनियन बँकेचे MD आणि CEO यांचं नाव आहे N कामाकोडी. हे N कामाकोडी जे आहे हे 2011 पासून, विचार करा, 2011 पासून सिटी युनियन बँकेचे MD आणि CEO आहे ना. तर आता यांना MD आणि CEO ऑफ सिटी युनियन बँक आहे, तर आता यांना 3 वर्षाचं एक्सटेन्शन मिळालं आहे रिझर्व्ह बँकेकडून. किती वर्षाचं आहे? 3 इयर्सचं एक्सटेन्शन आहे, जे या 1 तारखेपासून 1 मे 2023 पासून सुरू होऊन जाईल. जसं मी मग म्हटलं, मे 2011 पासूनचं हे पोझिशन सांभाळत आहे MD आणि CEO ची. आणि सिटी युनियन बँक जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, इट्स अ तामिळनाडू बेस्ड बँक. तामिळनाडूमध्ये कुंभकोणम नावाचा एक प्लेस आहे, तिथे याचा हेडक्वार्टर आहे. पहिले हे कुंभकोणम बँक नावानेच ओळखल्या जायची पहिले, नंतर मग याचं नाव सिटी युनियन बँक झालं. प्रायव्हेट सेक्टर बँक आहे आणि बहुतेक 1911 की 1919 ची, म्हणजे 100 वर्ष जुनी बँक आहे, एवढं तर नक्कीच आहे. 1919 ची बँक आहे बहुतेक, 1919 म्हणजे 100 वर्ष जुनी बँक आहे. त्याच्यामुळे खूप मोठी प्रायव्हेट बँक आहे भारतातली. याचे जे चेअरमॅन आहे त्यांचं नाव आहे R मोहन. ठीक आहे, R मोहन इज द चेअरमॅन ऑफ सिटी युनियन बँक. आणि आता नवीन नाही, MD आणि CEO कोण आहे तर N कामाकोडी. लक्षात राहील. चलायचं पुढे. दोन्ही अपॉइंटमेंट्स क्लिअर आहे. नेक्स्ट पॉइंटवर जाऊ. नेक्स्ट मुद्दा आहे, यांना पाहिलं असेल, नेहमीच आपण यांच्याबद्दल चर्चा करत असतो, दलाई लामा. ठीक आहे ना, तिबेटचे रिलिजियस गुरु ज्यांना आपण म्हणू शकतो, सध्या भारतात एक्झाईलमध्ये आहे.
म्हणजे ही लिव्स इन एक्झाईल. म्हणजे ती असं म्हणतात की, असं म्हणतात नाही, असं आहे की चायनाने तिबेटवर जेव्हा आक्रमण केलं आणि तिबेटला आपला एक भाग त्यांनी घोषित केलं, तेव्हा दलाई लामाला भारताने सपोर्ट केला आणि त्यांना भारतात शरण दिली. तर आता ते सध्या भारतातनं तिबेटची सरकार चालवतात. अर्थात त्या सरकारचं कोणी ऐकत नाही, पण रिलिजियस त्यांची फाईट जी आहे ती चालू आहे. हे दलाई लामा, ही जी गोष्ट मी सांगतोय की चायनानी त्याच्यावर आक्रमण केलं तिबेटवर आणि त्यांना भारतात यावं लागलं, ही गोष्ट आहे 1959ची आहे ना. 1959मध्ये त्यांना भारतात यावं लागलं. आता 1959मध्येच त्यांना एक खूप महत्त्वाचा अवॉर्ड देण्यात आला होता. द अवॉर्ड इज कॉल्ड ॲज रॅमन मॅगसेसे अवॉर्ड. आता हा रॅमन मॅगसेसे अवॉर्ड जो आहे, हा याला भारतातला नाही, एशियातला नोबेल प्राईज म्हटला जातो. एशियातला सगळ्यात मोठा अवॉर्ड आहे. बऱ्याच भारतीय लोकांना सुद्धा रॅमन मॅगसेसे अवॉर्डनी सन्मानित करण्यात आलेला आहे. तर 1959मध्ये रॅमन मॅगसेसे अवॉर्ड हा जो मिळाला होता, हा दलाई लामा यांना मिळाला. पण तेव्हा काय झालं की दलाई लामा एक्झाईलमध्ये होते भारतात, आणि ते इकडे तिकडे खूप ट्रॅव्हल करत होते, कारण चायनाची गव्हर्नमेंट जी होती ती त्यांच्या मागे होती. तर ते बरेच इकडे तिकडे जात होते, तर त्याच्यामुळे इन पर्सन त्यांना हा अवॉर्ड देण्यात नाही आला. तर तेव्हा त्यांचा अवॉर्ड त्यांच्या भावाने घेतला होता. आता त्यांचा भाऊ सुद्धा 93 इयर्सचा आहे. मग यावर्षी रॅमन मॅगसेसे अवॉर्डची जी कमिटी आहे त्यांनी डिसाईड केलं की हा अवॉर्ड आत्ता आपण इन पर्सन त्यांना द्यायला पाहिजे, म्हणजे स्वतःहून त्यांना द्यायला पाहिजे. मागचे काही दिवस झाले दलाई लामा ऑलरेडी चर्चेमध्ये आहे. एका कॉन्ट्रोवर्शियल व्हिडिओमुळे, एका लहान मुलासोबतच्या एका व्हिडिओमध्ये, ते कॉन्ट्रोवर्शियल व्हिडिओमुळे ते चर्चेत होते. त्याचे कारण वेगळे असू शकतात. तो व्हिडिओ डिटेलमध्ये पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की देर इज नथिंग रॉंग. पण तर अशा वेळेस हा अवॉर्ड त्यांना द्यायचा की नाही असा प्रश्नही त्या कमिटीला विचारला गेला. पण हा अवॉर्ड इन पर्सन त्यांना 64 वर्षानंतर, किती वर्षानंतर, 64 वर्षानंतर त्यांना हा अवॉर्ड इन पर्सन देण्यात आला. तर प्रश्न तुम्हाला याच्यावर जर आला तर असा येऊ शकतो की विच अवॉर्ड वॉज प्रेझेंटेड टू दलाई लामा आफ्टर 64 इयर्स. आफ्टर 64 years, which award was presented to Dalai Lama or was given to Dalai Lama in person. म्हणजे अवॉर्ड अनाऊन्स 1959 मध्ये झाला, पण येता येता 64 वर्ष लागून गेले. ठीक आहे, क्लिअर. चलायचं पुढे नेक्स्ट पॉइंटवर. नेक्स्ट, रिलायन्स जनरल, म्हणजे रिलायन्स जनरल इन्शुरन्स ही भारतातली पहिली जनरल इन्शुरन्स कंपनी बनली आहे की ज्यांनी सेंट्रल बँक डिजिटल करन्सी, भारताच्या रिझर्व्ह बँकेची सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणजे ई रुपी, याला एक्सेप्ट करण्याचं ठरवलं आहे. तर ही अशी ई रुपी एक्सेप्ट करणारी पहिली जनरल इन्शुरन्स कंपनी बनली आहे भारतातली. रिलायन्स स्टोअर, जर तुम्हाला आठवत असेल, आपण फेब्रुवारीमध्ये करंट अफेअर्समध्ये ही चर्चा केली होती की रिलायन्स स्टोअर हे भारतातलं पहिलं स्टोअर बनलं आहे, म्हणजे पहिली रिटेल स्टोअर्सची चेन बनली आहे ज्यांनी ई रुपी एक्सेप्ट करणं सुरू केलं. तर तसंच रिलायन्स जनरल इन्शुरन्स भारतातली पहिली जनरल इन्शुरन्स कंपनी बनली आहे ई रुपी एक्सेप्ट करणारी. आता पहिली कंपनी बनली तर का बनली, कारण त्यांना माहिती आहे की ई रुपी जसं जसं त्याचा वापर वाढेल तसं तसं आपण ते एक्सेप्ट करणं सुरू करायला पाहिजे, है ना. तर CBDC वापरणारी पहिली जनरल इन्शुरन्स कंपनी कोणती, तर रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी. बरोबर आहे. इझी होऊन जाणार आहे, सेफ होऊन जाणार आहे आणि ग्रीन पेमेंट सोल्युशन राहील, म्हणजे कागद वापरणार नाही. हां, महत्त्वाची गोष्ट काय की याच्यासाठी यांनी पार्टनरशिप केली आहे बँकेसोबत. त्या बँकेचं नाव आहे येस बँक. ठीक आहे ना. आणि याच्यासाठी काय करणार आहे की ज्या लोकांकडे एखादं ॲक्टिव्ह ई वॉलेट आहे, ई वॉलेट म्हणजे ज्याच्यात ई रुपी राहील, आपले ते पेटीएम वॉलेट वगैरे वाला विषय नाही, ई वॉलेट, ई रुपी राहील त्याच्यात. तर ज्यांच्याकडे ॲक्टिव्ह ई वॉलेट आहे त्या लोकांना QR कोडवरनं, है ना, जनरल इन्शुरन्सचा, रिलायन्स जनरल इन्शुरन्सचा एक QR कोड राहील, त्या QR कोडवरनं पण पेमेंट डायरेक्टली करता येईल. प्रश्न 2 बनतात या स्लाईडमध्ये. पहिला प्रश्न हा बनेल की रिलायन्स कुठली इन्शुरन्स कंपनी, कुठली जनरल इन्शुरन्स कंपनी बिकेम द फर्स्ट टू यूज ई रुपी और टू एक्सेप्ट ई रुपी. दुसरा प्रश्न हाही बनू शकतो की रिलायन्स जनरल इन्शुरन्सनी ई रुपी एक्सेप्ट करणं सुरू केलं आहे, पण ई रुपी एक्सेप्ट करण्यासाठी यांनी कुठल्या बँकेसोबत पार्टनरशिप केली आहे. तर तेव्हा बँकेचं नाव लक्षात ठेवा, बँक आहे येस बँक. ठीक आहे, राहील लक्षात. चलने का आगे, चलो नेक्स्ट. आता येऊ महत्वाच्या मुद्द्यावर. हा बँकिंगशी रिलेटेड मुद्दा, जरा डिटेलमध्ये समजून घेऊ. शक्तिकांता दास, जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर आहे, यांनी आत्ताच नुकतंच म्हटलं की
इंडियन बँक्स जे आहे यांचं बॅड लोन्स जे आहे ते 4.4% वर येऊन थांबलं आहे सध्या, म्हणजे 4.4% वर आलाय. आणि 4.4% वर येणे इज अ बिग ड्रॉप, म्हणजे खूप कमी झाला आहे. कारण वी आर टॉकिंग अबाउट बॅड लोन्स. बॅड लोन्स म्हणजे कोणते लोन्स? असे लोन्स जे NPA झालेले आहे. मगाशी जसं आपण म्हटलं होतं की एखादी बँक असते, त्या बँकेचं जे लोन असतं ते काय होऊन जातं? NPA होऊन जातं आणि मग ते एखादी ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीला विकल्या जातं आणि ती रिकवर करते त्याला. ठीक आहे. तर हे जे NPA असतं, बरोबर आहे, हे NPA म्हणजे बॅड लोन झालं. हे आता हे बॅड लोन खूप वाढून गेलं होतं आणि या बॅड लोन्समुळे काय झालं होतं की बँकेना प्रॉब्लेम सुरू झाले होते. 2015 मध्ये तर हे बॅड लोन खूप मोठ्या प्रमाणावर गेलं होतं. त्याच्यानंतर आत्ता म्हणजे 4.4% हा जो ड्रॉप आहे, हा इट इज कन्सिडर्ड ॲज द बिगेस्ट ड्रॉप, म्हणजे सध्या सगळ्यात खाली आहे मागच्या 8 वर्षात, विच इज अ व्हेरी बिग थिंग. ठीक आहे. तर याला ग्रॉस नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स आपण असं म्हणतो आणि तो 4.4% वर आला आहे. तो दिस इज अ गुड न्यूज फॉर बँक, कारण जेव्हा बँकेचे NPAs कमी होतील तेव्हा बँक बाकीच्या गोष्टींमध्ये पैसा गुंतवू शकतील. बरोबर आहे. नाही तर दिलेला पैसा जर ऑलरेडी NPAs मध्ये गुंतून असेल तर मग कठीण होऊन जातं. दुसरं एक याच्यात खूप महत्त्वाची गोष्ट आहे की कॅपिटल ॲडिक्वेसी रेशिओ जो आहे बँकेचा, तो 16.1% वर आलेला आहे. आता हा कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो काय आहे? तर शॉर्टमध्ये सांगतो. कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो म्हणजे काय? कॅपिटल जे असतं बँकेजवळ याचा रिस्क वेटेड ॲसेट रेशो सोबत आहे ना, आर रिस्क वेटेड ॲसेट रेशो, रिस्क वेटेड ॲसेट रेशो. तो कॅपिटलचा रिस्क वेटेड ॲसेट रेशो सोबतचा जो रेशो आहे त्याला आपण म्हणतो CAR, म्हणजे कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो, किंवा यालाच CRAR असं सुद्धा म्हणतात. आता बेझल 3चे जे नॉर्म्स आहे याच्यानुसार हा कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो बँकेचा, जगभरच्या बँकेतला म्हणत आहे, 8% असायला पाहिजे. हे कोण म्हणतं? बेझल 3चे नॉर्म्स म्हणतात. आता बेझल 3चे नॉर्म्समध्ये तर 8% म्हटलाय, पण RBIने भारतातल्या सगळ्या ज्या बँका आहेत, सगळ्या म्हणजे शेड्यूल्ड कमर्शियल बँक्स ज्या आहेत, त्यांना म्हटलंय की तुम्ही 9%चा ठेवायला पाहिजे. जितका जास्त कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो राहील तितकं बँक सेफ समजल्या जाते. तर रिझर्व्ह बँकेने 9% ठेवायला सांगितलं. पण याच्या व्यतिरिक्त ज्या पब्लिक सेक्टर बँक्स आहेत, PSBs ज्याला आपण म्हणतो आहे ना, तर हे PSBsला 12% ठेवायला सांगितलं आहे, कारण पब्लिक सेक्टर बँक जास्त सेफ असण्याची गरज आहे. हे कोणाला सांगितलं? शेड्यूल्ड कमर्शियल बँकेला. 12% कोणाला ठेवायला सांगितलं आहे? पब्लिक सेक्टर बँकांना. तर पब्लिक सेक्टर बँकांना 12% ठेवायला सांगितलं. पण सध्या पूर्ण जर इंडियन बँकेची स्थिती पाहिली तर इंडियन बँकेचा CAR कितीवर आहे? सध्या 16.1% वर आहे. दिस शोज दॅट दी कंडिशन ऑफ इंडियन बँक्स, फायनान्शियल कंडिशन ऑफ इंडियन बँक्स इज सफिशियंटली गुड. जितका जास्त CAR तेवढी जास्ती त्यांच्याकडे असलेल्या ॲसेट्सच्या कंपॅरिझनमध्ये, त्यांच्याकडे असले रिस्क वेटेड ॲसेट्स जे आहेत त्यांच्या कंपॅरिझनमध्ये त्यांच्याकडे असलेला कॅपिटल हा जास्त आहे, विच इज अ गुड थिंग. ठीक आहे. आली ह्या लक्षात. तर 2 गोष्टी आहे इथे. एक, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की बॅड लोन्स जे ड्रॉप झाले किती पर्सेंटवर आलाय? तर इट इज 4.4% वर आलाय. ठीक आहे. हा मार्च 2015 म्हणजे मागच्या 8 वर्षात सगळ्यात कमी लेवलला हा आलेला आहे. दुसरी गोष्ट, कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो 16.1% वर आलेला आहे आणि जितका जास्त कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो असेल तेवढी जास्त सेफ एक बँक समजल्या जाते. आय होप हे दोन्ही मुद्दे तुम्हाला एक्झॅक्टली आणि एकदम क्लिअर झालेले असतील. हे 8%, 9% आणि 12% समजले असतील. 8% अकॉर्डिंग टू बेसल 3 नॉर्म्स, याच्या अकॉर्डिंग 8% आहे. भारताच्या रिझर्व्ह बँकेनी शेड्यूल्ड कमर्शियल बँकेना 9% ठेवायला सांगितलं आहे आणि पब्लिक सेक्टर बँकांना 12% ठेवायला सांगितलं आहे. पण इंडियन बँकांचा सध्या कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो हा 16.1% आहे. ठीक आहे. चालायचं पुढे. चलो नेक्स्ट मुद्द्यावर जाऊ. इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स आहे हे वर्ष, आहे ना. श्री अन्न असं नाव दिलेलं आहे त्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी. आता हे नीती आयोगनी या मिलेट्सवर एक रिपोर्ट पब्लिश केलेला आहे आणि त्या रिपोर्टचं नाव काय आहे? नीती आयोगनी हा रिपोर्ट पब्लिश केला. रिपोर्टचं नाव आहे प्रमोटिंग मिलेट्स इन डाएट्स
है ना, मिलेट्सचं आपल्या डाएटमध्ये वाढ झाली पाहिजे, ग्रोथ म्हणजे जास्त मिलेट्स आपण वापरले पाहिजे. याच्यासाठी काय करता येईल, तर त्याच्यासाठी बेस्ट प्रॅक्टिसेस अक्रॉस स्टेट्स, वेगवेगळ्या राज्यांमध्ये काय काय प्रॅक्टिसेस घेतल्या गेल्या आणि वेगवेगळ्या युनियन टेरिटरीजमध्ये. ठीक आहे, तर हा जो रिपोर्ट आहे हा नीती आयोगनी रिलीज केलेला आहे. नीती आयोगच्या कोणी, तर नीती आयोगचे जे व्हाईस चेअरमॅन आहे सुमन बेरी यांनी हा रिलीज केला. तर याचे महत्त्वाचे 3 थीमवर इथे काम केलेलं आहे. पहिली थीम काय आहे की वेगवेगळ्या स्टेट्स आणि युनियन टेरिटरीजचे मिशन्स आणि इनिशिएटिव्स काय आहे, म्हणजे वेगवेगळे स्टेट्स काय करत आहे आणि काय त्यांनी वेगवेगळे इनिशिएटिव्स घेतले आहे. आपल्याला आधीपासून सांगितलं जातं, तुम्ही जर ऐकलं असेल घरी, तर कडधान्य जास्ती खा, कारण त्याच्यात प्रोटीन्सची मात्रा जास्ती असते. ठीक आहे, आणि जास्त बॅलन्स्ड डाएट आहे. याच्यात एक थीममध्ये खूप महत्त्वाची गोष्टसुद्धा म्हटली आहे की जसं राईसचं प्रोडक्शन वाढलं, व्हीटचं प्रोडक्शन वाढलं ग्रीन रिव्होल्युशन नंतर, तर या सगळ्यांमुळे काय झालं की व्हीट आणि राईसचं खूप जास्त काय म्हणतात त्याला, कल्टिवेशन खूप जास्त व्हायला लागलं आणि प्रमोशन खूप जास्त झालं व्हीट आणि राईसचं. आणि त्याच्यामुळे आपण आपलं ज्वार झालं, बाजरा झालं, यासारख्या मिलेट्सला आपण विसरलो. या रिपोर्टमध्ये ते एक गोष्ट इतकी महत्त्वाची सुद्धा म्हटली आहे की 50% 1969 पासून तर 2023 पर्यंत कल्टिवेशन एरिया ऑफ मिलेट्स हॅज रिड्यूस्ड बाय 50%. 50% आपण मिलेट्सचं कल्टिवेशन कमी झालेलं आहे भारतात. दुसरं म्हणजे मिलेट्स दे आर ॲक्च्युली गुड म्हणजे जास्त हेल्दी आहे, प्रोटीन्सची क्वांटिटी जास्त असते, जास्त बॅलन्स डाएट देतं आपल्याला. आणि दुसरं म्हणजे भारतासारख्या वातावरणात जिथे पाण्याची नेहमी कमतरता असते, ड्राय ॲरिड क्लायमेट असतं, अशा क्लायमेटमध्ये, अशा प्रकारच्या क्लायमेट्समध्ये पण ॲडॅप्टेबल हे जास्त कुठले क्रॉप्स आहेत, तर मिलेट्स आहे. तर आपण आपले क्रॉप्सला विसरून बाकीच्या क्रॉप्सच्या मागे जास्त लागलो, असं सुद्धा या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. याच्या व्यतिरिक्त काय काय म्हटलं आहे, जसं आता मी म्हटलं वेगवेगळ्या स्टेट्समध्ये होणारे वेगवेगळे मिशन्स आणि इनिशिएटिव्स. दुसरी गोष्ट म्हणजे मिलेट्सला ICDS मध्ये कसं आणता येईल. ICDSचा अर्थ काय आहे, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस. काय म्हटलं याला, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस. म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणजे हेल्थ, चिल्ड्रनची डेव्हलप होणारी जे वेगवेगळे विषयात आपण काम करतो, त्याच्यात मिलेट्सला कसं आणता येईल, इंट्रोड्यूस करता येईल आणि वाढवता येईल. आणि दुसरं, याच्यात वेगवेगळी रिसर्च अँड डेव्हलपमेंट कसं करता येईल. ठीक आहे, तर या 3 महत्त्वाच्या थीम्सवर या रिपोर्टमध्ये चर्चा झाली आहे. प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की रिपोर्ट जो आहे प्रमोशन ऑफ मिलेट्स, हा रिपोर्ट कोणी पब्लिश केला, कुठल्या ऑर्गनायझेशननी पब्लिश केला असं जर विचारलं तर नीती आयोग लक्षात ठेवायचं. कुठल्या व्यक्तींनी पब्लिश केला तर असं लक्षात ठेवा, नीती आयोगचे व्हाईस चेअरमॅन आहे सुमन बेरी, त्यांनी केला आहे. ठीक आहे ना, या 2 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. चलो नेक्स्ट जाऊ. नेक्स्ट आता येऊ जरा धंदापाणीवर. धंदापाणी 2 कंट्रीजच्या धंदापाणीवर चर्चा करणार आहे आपण. 2 कंट्रीज कुठल्या आहेत, एक आहे इंडिया आणि दुसरं आहे कोरिया. कोरिया म्हटलं की पहिला प्रश्न की सर कोणता कोरिया, नॉर्थ कोरिया की साऊथ कोरिया. नॉर्थ कोरियाशी काही घेणं देणं नाही आपलं ट्रेड रिलेशन्स आहे मोठे साऊथ कोरियासोबत. तर 2021च्या कंपॅरिझनमध्ये 2022मध्ये आपलं जे ट्रेड आहे साऊथ कोरियासोबत तो वाढलेला आहे. तुम्हाला इथे इमेजमध्ये कोरियाचा शिप मोठी दिसते आहे, भारताची शिप मोठीच आहे, कदाचित दूर असल्यामुळे लहान दिसत आहे. पण हा जो झेंडा आहे हा साऊथ कोरियाचा आहे. तो वी आर टॉकिंग अबाउट ट्रेड रिलेशन्स विथ साऊथ कोरिया. तर एक ऑर्गनायझेशन आहे साऊथ कोरियामध्ये ज्याचं नाव आहे कोट्रा. काय नाव आहे त्याचं, कोट्रा. कोट्रा स्टँड्स फॉर कोरियन ट्रेड, COTRA, बरोबर आहे. तर कोरियन ट्रेड इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सी नावाची ही ऑर्गनायझेशन आहे. यांनी जो अभ्यास केला किंवा हे ऑब्झर्व करतं, लक्षात ठेवतं, तर यांनी म्हटलं आहे की आपला जो ट्रेड आहे म्हणजे भारताचा आणि साऊथ कोरियाचा हा 17.3%नी वाढलेला आहे. आणि हा ट्रेड आता किती बिलियन डॉलर्सचा झालेला आहे, तर $27.8 बिलियन झालेला आहे 2022मध्ये. 2021मध्ये द ट्रेड वॉज ओनली 23.7%, सॉरी 23.7 बिलियन्स. तर तुम्हाला इथेच लक्षात येईल की 23.7 बिलियन पासून हा 27.8 बिलियन पर्यंत झालेला आहे. अँड दिस इज हाऊ मच ग्रोथ, इट इज 17.3% ग्रोथ. बरं, ग्रोथ तर झाली ट्रेडमध्ये. ट्रेडचा अर्थ काय, देवाण घेवाण, बरोबर आहे. तर देवाणघेवाणमध्ये वाढ झाली, पण
एक्झॅक्टली काय काय ग्रोथ झाली, तर आपलं देवाण नाही वाढलं जास्ती, आपलं घेवाण वाढलं जास्ती, म्हणजे आपण घेणं जास्ती सुरू केलं आहे, आपण तेवढे एक्सपोर्ट अजून करत नाही आहे. कोरियाच्या साईडनी कोरियाचे जे एक्सपोर्ट्स आहे, कोरियाचे एक्सपोर्ट्स म्हणजे भारताने इम्पोर्ट केलं, तर आपण किती इम्पोर्ट केलं, 21% आपण इम्पोर्ट केला आहे, म्हणजे कोरियाने आपल्याला 21% एक्सपोर्ट वाढवला आहे ना मागच्या वर्षीच्या कंपॅरिझनमध्ये. या वर्षी 21%ची ग्रोथ आहे त्यांच्या एक्सपोर्टमध्ये आणि आपल्या इम्पोर्टमध्ये. भारताच्या एक्सपोर्ट्समध्ये आणि कोरियाच्या इम्पोर्टमध्ये कितीची ग्रोथ आहे, 10.5%ची. ठीक आहे ना. आपण तिथनं स्टील पण मागवलेलं आहे, फेरो अलॉईज मागवलेले आहे, बऱ्याचशा गोष्टी आपण कोरियातनं मागवल्या. प्रश्न काय येऊ शकतो याच्यावर जर आला तर प्रश्न असा येईल की नुकत्याच रिलीज झालेल्या रिपोर्टमध्ये कोरियासोबत आपण किती पर्सेंटची ग्रोथ दाखवली आहे. दिस इज गोइंग टू बी व्हेरी टफ क्वेश्चन इफ इट कम्स. तर 17.3%ची ग्रोथ लक्षात ठेवा. किंवा असंही विचारलं जाऊ शकतं की इंडिया आणि कोरिया, साऊथ कोरियाच्या ट्रेडमध्ये 17.3%ची ग्रोथ तर बघायला मिळाली. हा जो ॲनालिसिस आहे किंवा हा रिपोर्ट आहे हे कोणी पब्लिश केलं किंवा कोणी सांगितलं, तर तेव्हा कोरियन ट्रेड इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सी, या एजन्सीचं नाव लक्षात ठेवा और शॉर्ट लक्षात ठेवा, इट इज कॉल्ड कोट्रा. ठीक आहे, चलने का नेक्स्ट पॉइंट पे. चलो नेक्स्ट, याच्यावर प्रश्न येऊ शकतो कारण हा विषय नेहमीचा चर्चेतलाच आहे. इंडिया 2022 मध्ये, भारत 2022 मध्ये जगातला चौथा लार्जेस्ट स्पेंडर होता. कशावर स्पेंड केला आपण सगळ्यात जास्त, डिफेन्सवर आहे ना. तर जगातला चौथा लार्जेस्ट डिफेन्स स्पेंडर इन 2022 वॉज इंडिया. टॉप स्पेंडर कोण आहे, सगळ्यात जास्त पैसे डिफेन्सवर कोणती कंट्री खर्च करते, सगळ्यात जास्त खर्च करते युनायटेड स्टेट्स. जगात जेवढं डिफेन्सवर खर्च होतो त्याचा 40%, 39% टू बी स्पेसिफिक, युनायटेड स्टेट्स खर्च करतं. ठीक आहे, खर्च करतं म्हणजे युनायटेड स्टेट्स विकतही खूप नाही याच्यातलं, म्हणून इतका जास्त खर्च करतं. दुसरं सेकंड लार्जेस्ट स्पेंडर जो आहे विथ 13% चायना. आता इमॅजिन करा, US चायनापेक्षा 3 टाइम्स जास्त स्पेंड करतो डिफेन्सवर आहे ना. त्याच्यानंतर आहे रशिया विच स्पेंड्स ओनली 3.9%. तर रशियाची जी स्पेंडिंग आहे ही चायनाच्या 1/3 आहे, म्हणजे रशिया जेवढं स्पेंड करतो त्याच्या 3 टाइम्स जास्त चायना करतो आणि चायनाच्या 3 टाइम्स जास्त US करतो. इंडिया चौथ्या नंबरवर विथ 3.6%. मागच्या वर्षीपेक्षा 6%ची ग्रोथ आहे बरं आपली. 2021 मध्ये जितकं आपण डिफेन्समध्ये स्पेंड केलं होतं त्याच्यापेक्षा आत्ता यावर्षी 6%नी जास्त केलं आहे. पण जगाच्या कंपॅरिझनमध्ये इट इज ओनली 3.6%. आणि आपल्यानंतर 5व्या नंबरवर येतं सौदी अरेबिया विच स्पेंड्स 3.3%. जसं मी मगाशी म्हटलं 2022 मध्ये आपण जे स्पेंड केलं ते 6%नी जास्त आहे 2021 पेक्षा. ठीक आहे, आणि सगळ्यात जास्त जी स्पेंडिंग आहे आपली ती आपले जे 2 आगाऊ नेबर्स आहे ना, जरा जास्ती शहाणे, पाकिस्तान आणि चायना, यांच्या बॉर्डर्सवर आपली स्पेंडिंग खूप होत आहे. तर हा एक मोठं कारण आहे. दुसरं म्हणजे जसं मी म्हटलं 6% जास्त स्पेंड केला 2021 पेक्षा. तर 2013ची जर कंपॅरिझन केली तर त्याच्या आणि आता 47%ची ग्रोथ आहे. 2013 जे आपण डिफेन्सवर स्पेंड करायचो ते 2023 म्हणजे मागच्या 10 वर्षात डिफेन्सवर आपली स्पेंडिंग 47%नी वाढलेली आहे, ऑलमोस्ट दुप्पट. ठीक आहे ना. आणि हा रिपोर्ट कोणी पब्लिश केला, हा रिपोर्ट पब्लिश करणारी एकच ऑर्गनायझेशन आहे ज्याचं नाव आहे सिप्री. नाव लक्षात ठेवायचं, SIPRI, नेहमी चर्चेत असतो हा सिप्री. सिप्री म्हणजे कोण, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट, सिप्री. ही जी सिप्री आहे ना, याच्या नावात पीस आहे, पण हे सगळे वॉर, डिफेन्समध्ये खर्च, कोणी कोणाला मारलं, या सगळ्या गोष्टींचा रिसर्च करणारी ऑर्गनायझेशन आहे. ठीक आहे, स्टॉकहोममध्ये ही बेस्ड आहे, स्वीडनमध्ये. ठीक आहे, लक्षात राहील. असंही विचारलं जाऊ शकतं तुम्हाला की ही सिप्री कुठल्या कंट्रीमध्ये बेस्ड आहे, तर स्टॉकहोम कुठे आहे, स्वीडनमध्ये. तर स्वीडन बेस्ड ही ऑर्गनायझेशन आहे. जगातला चौथा सगळ्यात लार्जेस्ट डिफेन्स स्पेंडर इन 2022 कोण होतं असं जर विचारलं तर इंडिया लक्षात ठेवा. इतरही कंट्रीजबद्दल विचारू शकतात. ठीक आहे, नंबर सगळ्यांचे लक्षात ठेवायचे. चलो अब कहाँ चलते, अब चलते अपन DAP के
DAPचं जे नवीन हे आलं आहे ना त्याच्या रिलीजवाल्या समारोहामध्ये जाऊ. तिथे आले आहे अमित शहा, दिसत आहे तुम्हाला मागे. अमित शहा यांनी इफ्कोचा नवीन नॅनो DAP फर्टिलायझर जो आहे तो लॉन्च केला. नॅनो युरिया जर तुम्हाला माहिती असेल तर हे मागे लॉन्च करण्यात आलं होतं सरकारद्वारा. इफ्कोने बनवलेलं नॅनो युरिया. नॅनो युरियाची एक अर्धा लिटरची बॉटल 500 ml ची बॉटल ही 50 किलो युरियाच्या बॅग एवढं आउटपुट देतं असं म्हणणं होतं. आता तेच नॅनो DAPची पण अशीच 500 ml ची बॉटल मार्केटमध्ये आणलेली आहे. कोणी आणली तर इफ्कोनी आणली. इफ्को म्हणजे काय आहे? इफ्को म्हणजे इंडियन फार्मर फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड. इफ्को ही एक ऑर्गनायझेशन आहे ज्यांनी नॅनो युरिया बनवलं, आता नॅनो DAP पण बनवलं. याला लॉन्च कोणी केलं आहे? अमित शहानी लॉन्च केलं इफ्कोच्या नॅनो DAP फर्टिलायझरला. DAP म्हणजे काय तर डाय अमोनियम फॉस्फेट है ना, हे इथे लिहून आहे पहा. DAP इज कॉल्ड डाय अमोनियम फॉस्फेट. तर आपण मेजर आपलं युरिया डाय अमोनियम फॉस्फेट हे कुठून येतं माहिती आहे का तुम्हाला? रशिया युक्रेनमधनं येतं. फर्टिलायझर्स रशिया युक्रेनचा वॉर झाल्यानंतर फर्टिलायझर्स एकदम महाग झाले होते. का? कारण हे सगळं पोटॅश हे जे आहे ना सगळं हे तिकडे जास्ती आहे. कुठे? रशिया युक्रेनवाला पार्टमध्ये. तर तिथून येतं. जर आपण हे स्वतः प्रोड्यूस करायला लागलो, भारतातलीच एक ऑर्गनायझेशन इफ्को ही जर स्वतः नॅनो DAP बनवायला लागली तर आपल्याला इम्पोर्ट कमी करावं लागेल. इम्पोर्ट कमी करावं लागला तर आपण आपोआप काय होऊन जाऊ? आत्मनिर्भर. राईट. तर आत्मनिर्भर भारतच्या आपलं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या दिशेने हे एक अजून पाऊल आहे. ठीक आहे. तर इफ्कोनी बनवलेलं आहे हे नॅनो DAP. DAP स्टँड्स फॉर डाय अमोनियम फॉस्फेट. DAPची एक 500 मिलीलीटर म्हणजे अर्धा लिटरची जी बॉटल आहे इट विल कॉस्ट 600 रुपीज. ही 600 रुपयाची असणार आहे आणि 500 किलोच्या DAPच्या बॅग एवढं त्याचा आउटपुट असणार आहे. ठीक आहे. आय होप हे लक्षात आलं असेल तुम्हाला. चलो नेक्स्ट पॉईंटवर जाऊ. प्रश्न वेगवेगळे बनवू शकतात. या मागच्या स्लाईडवर जर तुम्हाला प्रश्न पाहिजे असेल तर तुम्हाला विचारेल की DAP नॅनो DAP कोणी लॉन्च केलं? ऑर्गनायझेशनचं नाव लक्षात ठेवा, इफ्को. 500 ml च्या बॉटलची प्राईस विचारल्या जाऊ शकते, ती पण लक्षात ठेवा. 600 रुपयाला ती बॉटल मिळणार आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट. आता येऊ नॅशनल मेडिकल पॉलिसी 2023. याला कॅबिनेटनी मंजुरी दिली आहे. नॅशनल मेडिकल डिव्हाइसेस पॉलिसी आहे ही. नॅशनल मेडिकल डिव्हाइसेस पॉलिसी काय आहे? मेडिकल डिव्हाइसेस जे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींसाठी लागतात या सगळ्यांचं प्रोडक्शन भारतात व्हायला पाहिजे याच्यासाठीची ही पॉलिसी आहे. आपली डिपेंडन्सी खूप मोठ्या प्रमाणात याही केसमध्ये इम्पोर्ट्सवर राहते. बरेचसे मेडिकल डिव्हाइसेस आपण बाहेरनं मागवतो. मग या नॅशनल मेडिकल पॉलिसीमध्ये काय केलं आहे? मेडिकल डिव्हाइसेस पॉलिसीमध्ये सरकारने काय केलं आहे की अजून इन्सेंटिव्ह दिले आहे अशा कंपनीजला की जे हे मेडिकल डिव्हाइसेस भारतातच बनवतील किंवा टेक्नॉलॉजी फक्त बाहेरनं आणतील आणि बाकी प्रोडक्शन भारतात होईल. याच्यामुळे काय होईल की भारत याही सेक्टरमध्ये आत्मनिर्भर होईल. तर गव्हर्नमेंटचा प्लॅन काय आहे की हेवी इम्पोर्ट डिपेंडन्स जो आपला आहे, खूप मोठ्या प्रमाणात आपला डिपेंडन्स जो आहे हा मेडिकल सेक्टरचा हा इम्पोर्ट्सवर आहे, हेवी इम्पोर्ट्सवर आहे. तर हे कमी करायचं. तर मेडिकल सेक्टरनी ग्रो व्हायला पाहिजे याच्यासाठी ही नॅशनल मेडिकल डिव्हाइसेस पॉलिसी 2023 आली आहे. याच्यामुळे काय होईल? सरकारचं असं म्हणणं आहे की एक्सपेक्टेड काय आहे की आता जे मेडिकल डिव्हाइसेसचं आपलं जे पूर्ण सेक्टर आहे ते $11 बिलियन आहे. हे $11 बिलियन वरनं हे टोटल $50 बिलियन पोहोचलं पाहिजे पुढच्या 5 वर्षात. दिस इज द मेन ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे ना. याच्यात 157 मोर नर्सिंग कॉलेजेसला सुद्धा परमिशन मिळाली आहे एस्टॅब्लिश करण्याची. अजून एक महत्त्वाची गोष्ट, याच्यात मेडिकल डिव्हाइसेस बनवण्यासाठी वेगवेगळे मेडिकल पार्क्स बनणार आहे आणि ह्या पार्कसाठी 4 स्टेट्स निवडल्या गेले आहे. या स्टेट्समध्ये कोण आहे? यांच्यामध्ये आहे MP, UP, हिमाचल प्रदेश म्हणजे MP, UP, HP एवढं लक्षात ठेवा आहे ना. MP, UP, HP हे 3 आणि चौथा आहे तामिळनाडू. हे 4 स्टेट्समध्ये मेडिकल डिव्हाइसेसचे पार्क्स सुद्धा एस्टॅब्लिश करण्यात येणार आहे. तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की की 4-5 स्टेट्स देतील, कुठल्या स्टेटमध्ये नाही आहे. तर हे 4 सोडून जे पण स्टेट तुम्हाला असं लक्षात येईल त्या स्टेटमध्ये मेडिकल डिव्हाइसेसचा पार्क ओपन सध्या होणार नाही आहे. नवीन पॉलिसीनुसार या 4 स्टेटमध्ये मेडिकल डिव्हाइसेसचे पार्क ओपन होणार आहे.
ठीक आहे, विषय हा लक्षात आला. तर याच्यावर हा एक प्रश्न बनू शकतो. दुसरा बनू शकतो की दुसरं बघावं लागेल, आता खूप अजून डिटेलमध्ये बघावं लागेल काय विचारतील. ठीक आहे, क्लिअर. चालायचं पुढे. हे नेक्स्ट पॉइंटवर जाऊ. एक मोठी कॉम्पिटिशन होते युनायटेड स्टेट्समध्ये. युनायटेड स्टेट्समध्ये डिपार्टमेंट ऑफ एनर्जी आहे, DOE म्हणतात त्याला. हा जो DOE आहे ना, तो एक ऑर्गनाईज करतो, तिथे एक कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करतो ज्याचं नाव आहे सोलर डेकॅथलॉन. सोलर डेकॅथलॉन. तर ही जी सोलर डेकॅथलॉन आहे याच्यात जगभरातून लोक पार्टिसिपेट करतात. तर या पार्टिसिपेट करणाऱ्यांमध्ये भारताकडनं एक टीम गेली होती पार्टिसिपेट करायला, आणि ती टीम होती काही स्टुडंट्सची फ्रॉम IIT बॉम्बे. तर या IIT बॉम्बेच्या स्टुडंट्सनी, ज्यांचं ग्रुपचं नाव होतं 0, यांनी या सोलर डेकॅथलॉनमध्ये पार्टिसिपेट केलं. सोलर डेकॅथलॉन बिल्ड चॅलेंज, जी कुठे झाला, युनायटेड स्टेट्समध्ये झालं. आणि कोण ऑर्गनाईज करतं याला, तर युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ एनर्जी याला ऑर्गनाईज करते. आणि तिथे यांचा सेकंड रँक आला. जगातनं दुसरा रँक आला आहे. ठीक आहे ना. तर दिस इज अ व्हेरी बिग थिंग. तर IIT बॉम्बे सेक्युअर सेकंड प्लेस इन सोलर डेकॅथलॉन बिल्ड चॅलेंज ऑर्गनाइज्ड बाय युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ एनर्जी. कशासाठी मिळालं यांना हे सेकंड प्राइज? तर यांनी एक असं घर बनवलं. हे जे घर दिसतंय ना तुम्हाला इथे, जे पिक्चरमध्ये दिसत आहे, हे हाऊस यांनी असं बनवलं की जे झिरो एनर्जी हाऊस आहे. म्हणजे एनर्जी रिक्वायरमेंट, बाहेरनं एनर्जी आणण्याची गरज नाही. मुंबईसारख्या हॉट आणि ह्युमिड क्लायमेटमध्ये सुद्धा याच्यात बाहेरनं एनर्जी आणण्याची गरज नाही. तिथे जी एनर्जी बनते त्याच्यावरच हे पूर्ण घर चालतं. इतकं छान कन्सेप्ट आहे. आणि त्याच्यामुळे यांना सेकंड प्राइज मिळालं आहे. कुठे मिळालं? युनायटेड स्टेट्सच्या डिपार्टमेंट ऑफ एनर्जी ऑर्गनाइज डेकॅथलॉनमध्ये. डेकॅथलॉनचं नाव काय आहे? सोलर डेकॅथलॉन. ठीक आहे, चलायचं नेक्स्ट पॉईंटवर. प्रश्न याच्यात बनेल तुम्हाला की सोलर डेकॅथलॉन हे कुठल्या कंट्रीमध्ये ऑर्गनाईज होतं. प्रश्न हाही बनवू शकतो की कुठल्या इंडियन इन्स्टिट्यूटच्या मुलांनी, कुठल्या IITsच्या मुलांनी सोलर डेकॅथलॉनमध्ये सेकंड प्राइज मिळवला, असाही प्रश्न येऊ शकतो. ग्रुपचं नाव 0 आहे, एवढंही लक्षात ठेवा. बरोबर. चलो नेक्स्ट पॉइंटवर जाऊ. नेक्स्ट, नशामुक्त भारत नावाची एक कन्सेप्ट घेऊन 2 ऑर्गनायझेशन चालले आहे पुढे. एक तर भारताची एक मिनिस्ट्री आहे. मिनिस्ट्री कोणती? मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट. मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिसच्या अंदर डिपार्टमेंट ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट आहे. तर हे डिपार्टमेंट ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट जे आहे, याचे जे मिनिस्टर आहे त्यांचं नाव आहे वीरेंद्र कुमार. डॉक्टर वीरेंद्र कुमार. हे जे इथे दिसतात आहे तुम्हाला, हे इज डॉक्टर वीरेंद्र कुमार. एक दुसरे जे दिसत आहे यांना तुम्ही बरेचदा टीव्हीवर पाहिलं असेल. बरोबर आहे. श्री रविशंकर म्हणतात त्यांना. श्री रविशंकरची आर्ट ऑफ लिव्हिंग नावाची एक संस्था आहे, एक ऑर्गनायझेशन आहे, जी मेडिटेशन, योगा आणि वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना गाईड करते. तर हे आर्ट ऑफ लिव्हिंग सोबत मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिसच्या अंडर येणारं डिपार्टमेंट ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग सोबत MOU साईन केला आहे. कशासाठी MOU साईन केला? नशामुक्त भारत अभियान याच्यासाठी केला आहे. काय होऊन राहिलं की मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट जी आहे, ही मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंटचे मिनिस्टर मी तुम्हाला सांगितलं डॉक्टर वीरेंद्र कुमार आहे. याच्यात मिनिस्टर ऑफ स्टेट कोण आहे माहिती आहे का? रामदास आठवले. त्यांच्या नावावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे ना. तर यांचा नॅशनल लेव्हलला एक प्रोग्राम सुरू आहे ज्याचं नाव आहे नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर ड्रग डिमांड रिडक्शन. ड्रग्सची डिमांड जी आहे युवकांमध्ये ती रिड्यूस करणे, याच्यासाठी एक नॅशनल लेव्हलला ॲक्शन प्लॅन मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट यांनी बनवला. तर त्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनसोबत हे टायअप करत आहे. तर एक ऑर्गनायझेशनसोबत जो यांचा टायअप ठरला आहे तो कोणता आहे? आर्ट ऑफ लिव्हिंग. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे का, मी एक आर्ट ऑफ लिव्हिंग तुम्हाला सांगतो. क्लासमध्ये बरेच मुलांना सांगतो मी आर्ट ऑफ लिव्हिंग. आपलं जे आर्ट ऑफ लिव्हिंग आहे ते जरा वेगळं आहे. ते आहे आर्ट ऑफ लिव्हिंग. सोडण्याची कला. श्री रविशंकर जगण्याची कला शिकवतात, मी मुलांना सोडण्याची कला शिकवतो. काय सोडण्याची? पण तुम्हाला प्रश्न व्यवस्थित सोडवता आले पाहिजे. याच्यापेक्षा जेव्हा तुम्ही पेपर फास्ट सोडवता तेव्हा तुम्ही वाचल्या तुमच्या लक्षात आलं पाहिजे की कुठला क्वेश्चन सोडायचा आहे. तर प्रश्न सोडता यायला पाहिजे.
कधी कधी काय असतात आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम्सही बरेचसे असे असतात की काही प्रॉब्लेम्सवर फुकटच आपण वेळ घालवत असतो, तर त्या प्रॉब्लेम्सलाही असंच सोडता आलं पाहिजे. तो दिस इज व्हॉट आय टेल, आर्ट ऑफ लिव्हिंग, सोडण्याची कला. चला आता आगे चलते अगले पॉइंट पे. आता एक डील झाली आहे, महत्वाची डील आहे. कोणत्या कोणत्या 2 कंट्रीजमध्ये डील झाली आहे? डील झाली आहे इंडिया आणि जर्मनीमध्ये. स्पेसिफिक कोणामध्ये? तर इंडियाचं जे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आहे ना, कन्झ्युमर अफेअर्स डिपार्टमेंट, जे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या अंडर येतं, कन्झ्युमर अफेअर्स डिपार्टमेंट यांनी जर्मनीच्या एका मिनिस्ट्रीसोबत डील साईन केली. कुठे केली? जर्मनीमध्ये नुकतीच ॲन्युअल जनरल मीटिंग झाली इंडो जर्मन वर्किंग ग्रुपची. कुठली? 9th ॲन्युअल जनरल मीटिंग झाली इंडो जर्मन वर्किंग ग्रुपची. कशावर झाली ही? ऑन क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चर. आणि कुठे झाली? बर्लिनमध्ये झाली. ठीक आहे, तर जर्मनीच्या बर्लिनमध्ये क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चरवर इंडो जर्मन वर्किंग ग्रुपची 9वी ॲन्युअल जनरल मीटिंग झाली. याच्यामध्ये भारताच्या कन्झ्युमर अफेअर्स डिपार्टमेंटनी जर्मन मिनिस्ट्रीसोबत एक डील साईन केली की ज्याच्यात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणार आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे. मेन ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे की जे पण कन्झ्युमर्समध्ये देवाणघेवाण होते त्याच्यात टेक्निकल जे बॅरियर्स असतात ते रिड्यूस करायचे, इनोव्हेशनला प्रमोशन द्यायचं, म्हणजे प्रमोट करायचं इनोव्हेशन, आणि जे कन्झ्युमर्स आहे त्यांना प्रोटेक्ट करायचं. या 3 ऑब्जेक्टिव्हजनी ही डील साईन करण्यात आली आहे. प्रश्न तुम्हाला एवढाच विचारला जाईल की भारताच्या कुठल्या डिपार्टमेंटनी जर्मनीसोबत क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्हमेंटसाठी डील साईन केली आहे. तुम्हाला प्रश्न लक्षात ठेवायचा आहे, उत्तर लक्षात ठेवायचं आहे. कन्झ्युमर अफेअर्स डिपार्टमेंट आहे भारताचा. ठीक आहे, चलने का नेक्स्ट मुद्दे पे. अँड फायनली वी कम टू द इम्पॉर्टन्स ऑफ द डे. आजचं महत्त्व काय दिवसाचं? तर आज वर्ल्ड डे फॉर सेफ्टी अँड हेल्थ ॲट वर्क म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो, ऑब्झर्व करण्यात येतो है ना. जिथे आपण काम करतो ती जागा सेफ असायला पाहिजे. वर्क प्लेस सेफ असायला पाहिजे आपली. सेफ म्हणजे फक्त विमेनसाठी, मेनसाठी यांच्यासाठी सेफ नसायला पाहिजे, तर बाकीचे जे एम्प्लॉईज असतात हजार्डस नको, तिथे आग लागण्याचे चान्सेस नको, काही वरून पडण्याचे चान्सेस नको है ना. फिजिकली आणि मेंटली तुम्ही सेफ वाटलं पाहिजे तुम्हाला, याच्यासाठी हा डे असतो. पहिल्यांदा इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन यांनी हा 2003 मध्ये ऑब्झर्व केला होता आणि त्याच्यानंतर मग युनायटेड नेशन्सचा हा इंटरनॅशनल डे झाला. 28 एप्रिलला आपण वर्ल्ड डे फॉर सेफ्टी अँड हेल्थ ॲट वर्क हा ऑब्झर्व करतो. ठीक आहे, नाव लेट अस कम टू दी क्वेश्चन्स. जे काही तुम्ही आत्तापर्यंत ऐकलं प्रवचन, आता त्याच्यावर आहे काही क्वेश्चन्स. ठीक आहे, तर फर्स्ट क्वेश्चन फॉर यू, ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून द्यायचे आहे. पहिला जो प्रश्न आहे की विच जनरल इन्शुरन्स कंपनी बिकेम दी फर्स्ट टू ॲक्सेप्ट RBI's CBDC ई-रुपी. भारताची कुठली जनरल इन्शुरन्स कंपनी बनली आहे? ही पहिली अशी जनरल इन्शुरन्स कंपनी की ज्यांनी ई-रुपी ॲक्सेप्ट करणं सुरू केलं आहे. ऑप्शन्स तुमच्या पुढे आहे, जे राईट आन्सर वाटतं तुम्हाला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. सेकंड क्वेश्चन फॉर यू इज, कुठलं असं कुठली ऑर्गनायझेशन आहे की ज्यांनी नुकताच एक रिपोर्ट रिलीज केला? रिपोर्टचं नाव आहे प्रमोटिंग मिलेट्स इन डाएट. चर्चा केली आहे आपण, तुम्हाला ऑप्शन वाचलं की लगेच लक्षात येऊन जाईल की याचं उत्तर काय आहे. द्याल कमेंट बॉक्समध्ये, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, तर द नेम ऑफ द ऑर्गनायझेशन विच रिलीज रिपोर्ट प्रमोटिंग मिलेट्स इन डाएट्स. तिसरा क्वेश्चन आहे, मी आता तुम्हाला सांगितलं की इफ्कोनी नॅनो DAP लॉन्च केलं, 500 ml ची बॉटल लॉन्च केली आहे. या 500 ml च्या बॉटलची प्राइस किती आहे हे तुम्हाला सांगायचं. ऑप्शन्स दिले आहे तुम्हाला, करेक्ट आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगा. चौथा प्रश्न इज, IIT बॉम्बेनी जी सोलर डेकॅथलॉन मध्ये सेकंड प्राइज जिंकलं ते वन सोलर डेकॅथलॉन आहे, सेकंड प्राइज आहे ना, वन इथे पाहिजे सेकंड प्राइज, सॉरी. ठीक आहे, वन सेकंड प्लेस इन सोलर डेकॅथलॉन. स्टुडंट्स ऑफ IIT बॉम्बे वन सेकंड प्लेस इन सोलर डेकॅथलॉन. ही सोलर डेकॅथलॉन कुठल्या कंट्रीमध्ये झाली होती याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली और US. ठीक आहे, यांच्यापैकी एक उत्तर द्या. अँड फायनल क्वेश्चन फॉर यू पीपल टुडे इज, नॅशनल मेडिकल डिव्हाइसेस पॉलिसी 2023 जी कॅबिनेटनी अप्रूव्ह केली, त्याच्यात
नॅशनल त्याच्यात मेडिकल पार्क्स सेटअप करण्याचा एक विचार सुद्धा आहे. हे जे मेडिकल पार्क्स आहे हे खाली दिलेल्या कुठल्या राज्यात सेटअप नाही होणार आहे. पहिल्यांदा कुठल्या खालील दिलेल्या राज्यांपैकी एक राज्यात सेटअप नाही होणार आहे. दिस इज व्हॉट यू हॅव टू टेल. So give your answers in comment box, and I hope after a long break that we have taken this class, you must have enjoyed it. If you think that it should continue, just let me know. I'll make sure आपण हे regularly घेत राहू. Thank you very much for staying for such a long time. Thank you.